मुंबईमध्ये आझाद मैदानात वंजारा समाजाचं आंदोलन सुरू आहे। आंदोलकांनी सीएसटी मुख्य मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला। एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे। पोलीस आणि आंदोलनकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे। वंजारा समाजाकडून हे आंदोलन या ठिकाणी केले जाते। बंजारा समाजाचं हे आंदोलन आहे। एसटी प्रवर्गातल्या आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांचं हे आंदोलन होत आहे। पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। पंकज, सध्याची काय परिस्थिती आहे? आंदोलक काही प्रमाणात तिकडनं पांगलेले आहेत। खरं तर एसटी आरक्षणासंदर्भातलं हे आंदोलन होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संध्याकाळी सूर्यास्तानंतर आझाद मैदानामध्ये कुठलंही आंदोलन करता येणार नाही। मात्र त्या अनुषंगाने त्या निर्णयानुषंगाने आंदोलकांना पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केला। मात्र तेव्हा ते आंदोलक रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी तिकडून जाणार नाही ही जी आहे ती ताठर भूमिका घेतली। अर्थात पोलीस प्रशासन आणि त्यांच्यामध्ये संवाद जो सुरू आहे, त्यामुळे काही जे आंदोलक जे आहेत ते तिकडनं गेलेले आहेत। आता काही लोक तिकडे आहेत, त्यांना तिकडनं काढून तो एरिया पूर्णपणे रिकामा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। आंदोलन सुरू आहे। एसटीच्या आरक्षणासंदर्भात हा प्रमुख मुद्दा आहे। मात्र असं असताना ताठर भूमिका आंदोलकांकडून घेतली। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आझाद मैदान परिसर सोडू शकत नाही। पुन्हा एकदा सांगतो की कोर्टाच्या निर्णयानुसार संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर आझाद मैदानात कुठलंही आंदोलन करता येत नाही। त्यामुळे पोलिसांनी त्या नियमाचं पालन करत हटवण्याचा प्रयत्न केला। मात्र आंदोलक त्यांच्या निर्णयावरती किंवा भूमिकेवरती ठाम होते। पंकज, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। Thank you.